आजच्या प्रयोगाचे नाव आहे वर्तुळाशी संबंधित सिद्धांतांचा अभ्यास अर्थात रिंग ऑफ थेरम. या प्रयोगाचा उद्देश म्हणजे वर्तुळाशी संबंधित सगळ्या गुणधर्मांचा अभ्यास करणे आणि त्याच्यातील संबंध ओळख. नमस्कार मित्रांनो, मी माय सायन्स लॅब तर्फे मंगेश. तर जाणून घेऊया रिंग ऑफ थेरम म्हणजे काय. रिंग ऑफ थेरम म्हणजे वर्तुळाशी संबंधित सर्व गणितीय सिद्धांतांचा समूह होय. यामध्ये विविध महत्त्वाचे सिद्धांत समूह समाविष्ट असतात. त्याच्यातला पहिला आहे चक्रीय चतुर्भुजाचा सिद्धांत, ज्यामध्ये विरुद्ध बाजूचा विरुद्ध कोन याची बेरीज हे 180 डिग्री असते. चला मग जाणून घेऊया या प्रयोगाला लागणारे साहित्य. ते म्हणजे एक प्लास्टिक रिंग बोर्ड, दुसरं रबर बँड. चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपलं हे प्लास्टिक रिंग बोर्ड घेऊया, त्यानंतर रबर बँड. तर आपण इथे एक शेप बनवूया चतुर्भुजाचा. त्यासाठी आपण हे रबर घेऊया आणि या बिंदूपासून या बिंदूपर्यंत हे असे लावून घेऊ. या प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता इथं एक चतुर्भुज तयार झाला आहे. जेव्हा आपण या चतुर्भुजांचे कोन मोजू तर याचे कोन हे 90 डिग्री राहील, आणि जेव्हा आपण यांच्या विरुद्ध कोनांची बेरीज करू त्यांच्या विरुद्ध कोनांची बेरीज 180 डिग्री राहील. अर्थात या पहिला सिद्धांत म्हणजे चक्रीय चतुर्भुजाचा सिद्धांत हे यातून सिद्ध होते. आणि दुसरं म्हणजे अर्ध वर्तुळातील हे कोन हे 90 डिग्री असतात. तर हे दुसरा सिद्धांत आपल्याला इथून कळतो. त्यानंतर आपण एक हाफ सर्कल बनवून घेऊया. हा झाला आपला हाफ सर्कल. याच्यामध्ये आपण कोणताही कोन घेतला इथून मोजला, हा तुम्ही बघू शकता 90 डिग्रीचा कोन तयार होत आहे. तर इथे आपला दुसरा सिद्धांत अर्थात अर्ध वर्तुळातील कोनांचा सिद्धांत सिद्ध होतो, जिथे प्रत्येक अर्ध वर्तुळातील कोन हा 90 डिग्री असतो. त्यानंतर ही झाली याची कमान. तर या कमानीवर कुठलाही आपण कोन घेतला, तुम्ही बघू शकता इथे एक त्रिकोण तयार झालाय. याच्यातले प्रत्येक कोन हा समान आहे, म्हणजे हा समान कमानीवरचे कोन हे सारखे असतात. हा आपला तिसरा सिद्धांत इथे सिद्ध होतो. यातून आपण काय शिकलो? यातून शिकलो वेगवेगळे सिद्धांत. पहिला म्हणजे चक्रीय चतुर्भुजाचा सिद्धांत, दुसरा अर्धवर्तुळातील कोनांचा सिद्धांत. आता जाणून घेऊया याचे उपयोग. याचा पहिला उपयोग म्हणजे वर्तुळाशी संबंधित आकृत्यांचा अभ्यास करण्यासाठी. दुसरा शैक्षणिक उपयोग. या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता.